बारक्याला म्हणलं वावरात नेतो, पण बारक्याला टाटा बाय बाय केलं. म्हणलं जा घरी. जोपर्यंत वावरातलं हे पीक निघून पडत नाही ना, तोपर्यंत मला काही सुट्टी नाही. वावरात आल्या लगेच शेंगा तोडायला सुरुवात केली. जेवढं घरातल्यांनी मला शोधलं नसेल ना, तेवढं ही वालीच्या शेंगा शोधायला मला त्रास देत होतं. वालीच्या शेंगा वावरातच निवडाय टाकल्या त्या. पप्पा म्हणले सगळ्या शेंगा भर आणि घरी गेल्यावर निवडा, इथं कीड होईन. पप्पानी भावाचं काय डोकं खाल्लं. भाऊ म्हणलं मी नाही निवडणार. आजच्याला काय एवढा माल नाही गावला, त्याच्यामुळे लवकर राखलं. घरी आल्यावर लगेच गोणी खाली करून टाकली आणि म्हणलं निसायला या. सगळ्यांना हाका मारल्या तरी कोणच निसायला आलं. मग थोटा ढीग असल्यामुळे एकट्यानेच हात लावला. घरात एवढी मोठी माणसं असून सुद्धा मला गोण्या शिवायला लावत्यात. त्यांच्या गोण्या टेम्पोत टाकताना उसवत्यात. माझ्या गोण्या सोडायचं म्हणलं का नाही ब्लेड घेऊन जायला लागते. गोण्या थोड्या असल्यामुळे टेम्पोवाल्याला बोलावलं नाही. आम्हीच निघालो होतो रोडला टाकायला. रोडला गोण्या टाकल्या आणि आता मार्केटला मी नव्हतं जाणार, आई जाणार होती. मग आईने इथं मस्तपैकी चहा केला होता. वाट्यावर जो शेंगाचा राडा झालता का नाही, तो सगळा भरून घेतला. बाहेर पाऊस पडत होता. सर्दी बिर्दी व्हायचं म्हणून निवांत झोपून गेलो. कुणाच्या घरी जायला नको, कुठं नको. शेजारच्यांच्या इथं बसायला आलो होतो. मग त्यांनी आपल्यासाठी चाट ठेवला होता. आपण कुठं नाही म्हणतोय काय. मग सूर काढून ठेवला होता आणि बाहेर पावसाचं वातावरण झालं होतं. पावसाचं वातावरण झाल्यामुळं वातावरण बी खराब असल्यामुळं स्वेटर घालून आणि म्हैसूर खात बसलो. बारक्याला पण थोडा म्हैसूर खायला दिला. बारक्याची अचानक नजर पलीकडे गेली. बारक्या मला सांगत होता आजी आली. दिवसभर ज्याची भीती वाटत होती तेच झालं. पाऊस पडत होता आणि बारक्यावर इकडं मी निवांत गप्पा मारत बसलो होतो. आईने मार्केटवरून तरकारी आणली होती. मग निवडायचं काम चाललं होतं. इकडं तर आईसाहेबांनी वडापाव करण्यासाठी लादी आणली होती आणि केळं आणली होती. म्हणलं आईसाहेबांनी आता धिंगाणाच उठावला बाबा. मी जर मार्केटला असतो ना, असलं काही घेऊनच देत नाही. कारण का पैसा हा जपून वापरायचा असतो. मस्तपैकी ताट सजावलं होतं कांदा मिरची टाकून आणि फक्त इकडं खायचं राहिलं होतं. खायच्या आधीच आईसाहेब म्हणत होत्या वडापाव कसा झालाय. अहो म्हणलं वडापाव तर खाऊ द्या मला. मी निघालो तर दुकानात अंगदुखीची गोळी आणायला. दुकानात पोहोचल्यानंतर बाबांना म्हणलं एक अंगदुखीची गोळी द्या. बाबांनी अंगदुखीची गोळी पण दिली आणि मला एक खायला पण गोळी दिली. कारण का पैसे सुट्ट नव्हतं. पप्पांचं अंग दुखत होतं, पप्पांना गोळी दिली.